नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप डिपार्टमेंटमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता पहिली 2025चा हा जो काही पेपर आहे याचं सोल्युशन पाहणार आहोत. तर पहा, 1 फेब्रुवारी 2026ला मंथनच्या सर्व इयत्तेच्या परीक्षा होणार आहेत, म्हणून येणाऱ्या परीक्षेसाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि प्रत्येक प्रश्नामध्ये जे जे काही स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगत आहे त्याचा नक्की तुम्हाला फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांनो, इयत्ता पहिलीसाठी फक्त एकच पेपर असतो. भाषा, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या सगळ्यांचे म्हणून एकच पेपर असतो आणि यामध्ये तुम्हाला एकत्रित 75 प्रश्न 150 गुणांसाठी विचारलेले असतात आणि वेळ 1.5 तासाचा असतो. मग आता पहा, मराठी माध्यमचा पेपर आहे विद्यार्थ्यांनो. तर आपण प्रश्नाकडे जाऊयात. तर पहा, प्रश्न काय आहे. आंबा भारताचे राष्ट्रीय फळ आहे. आंब्याला फळांचा राजा असे म्हणतात. आंबा खूप रसाळ आणि चवदार असतो. कच्च्या आंब्याला कैरी म्हणतात. आंब्याचे झाड डेरेदार व सुंदर दिसते. आंब्याच्या फुलांना मोहोर म्हणतात. तर अशा पद्धतीचा छोटासा उतारा दिला विद्यार्थ्यांनो. उताराचं वाचन आपल्याला नीट करायचं आहे आणि त्यावर आधारित जे काही प्रश्न असतात ते सोडवायचे आहेत. तर पहिला प्रश्न पहा, मोहोर कशाला म्हणतात? आंब्याच्या सालीला, डेरेदार झाडाला, कच्च्या केळीला का आंब्याच्या फुलांना? तर पहा, शेवटच्या वाक्यामध्ये सांगितलेलं आपल्याला आंब्याच्या फुलांना मोहोर म्हणतात. म्हणजे 4 नंबरच्या पर्यायाला मुलांना तुम्हाला गोल करायचा आहे. प्रश्न शेवटपर्यंत नीट वाचायचे, पर्याय सगळे वाचायचे आहेत आणि आपलं उत्तर हे ठरवायचं आहे. त्यानंतर पहा प्रश्न, वरील उतारासंबंधी चुकीचे वाक्य कोणते? चुकीचं वाक्य आपल्याला सांगायचं आहे. पहिला पर्याय, आंब्याचे झाड डेरेदार व सुंदर दिसते. तर पहा, विधान बरोबर आहे. आंबा खूप चवदार असतो. तर पहा, खूप रसाळ आणि चवदार असतो म्हणलेलं आहे, बरोबर आहे. कच्च्या आंब्याला भरपूर रस असतो. तर पहा, कच्च्या आंब्याला भरपूर रस असतो असं सांगितलंय का? पाहूयात आपण. आंब्याला फळांचा राजा असेही म्हणतात. आंब्याला फळाचा राजा असेही म्हणतात, हे बरोबर आहे. मग कच्च्या आंब्याला भरपूर रस असतो असं इथे वाक्य नसून तर काय आहे, कच्च्या आंब्याला कैरी म्हणतात असं वाक्य आहे. म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे? 3 नंबरच्या पर्यायातील याच पर्यायाला मुलांना तुम्हाला गोल करायचा आहे. तर आता पहा पुढील प्रश्न, खालील शब्दगटातील पुल्लिंगी शब्दाचा पर्याय शोधा म्हणलेला आहे. पुल्लिंगी शब्द आपण कसं ओळखतो? तो या सर्वनामानं. मग पहा पर्याय, मेणबत्ती, ती मेणबत्ती म्हणतो आपण. मेणबत्तीला ती मेणबत्ती. तो चांदोबा, ते दूध आणि ती बाहुली. याचा अर्थ पहा, पुल्लिंगी पर्याय कोणता आहे? 2 नंबर. तो या सर्वनामानं आपण पुल्लिंगी नामाचा उल्लेख करतो. अशा पद्धतीनं आपल्याला हे पर्याय शोधायचं असतं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, चौथा मुलांनो, चित्र पाहायला सांगितलं तुम्हाला. तर पहा, सोबत चित्र पहा आणि चित्रातील शब्दाचा अनेक वचनी शब्द पर्यायातून निवडा म्हणलेलं आहे. मग पहा, चित्र कशाचं आहे? फुग्याचं. याला आपण एक वचनीमध्ये काय म्हणतो? फुगा. मग फुगाचं अनेक वचन काय असतं? फुगे. 1 नंबरचाच पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे मुलांना. त्यानंतर पाहता पुढील प्रश्न 5 ते 6 साठी सूचना आहे. ते तुम्हाला कविता दिलेली आहे, कवितेचं वाचन करायचं आहे. मग आणि या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. तर पहा प्रश्न पाहूयात. पानांचा रंग कसा असतो? तर पहा, पानांचा रंग पहा काय म्हणलेलं आहे? हिरवा. तांबडा, हिरवा, जांभळा का निळा? हिरवा. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर वरील कवितेसंबंधी चुकीची जोडी शोधा म्हणलेलं आहे. नारंगी फळांचा, पिवळा मातीचा, निळा मोरपिसांचा, जांभळा फुलांचा. तर पहा, चुकीची जोडी तुम्हाला निवडायची आहे. नारंगी फळांचा, तर पहा बरोबर आहे. पिवळा मातीचा, पिवळा रंग सूर्याचा म्हणलेला आहे, म्हणजे हेच पर्याय इथे चुकलेलं आहे. निळ्या मोरपिसांचा, तर पहा बरोबर आहे. जांभळा फुलांचा बरोबर आहे. म्हणजे 2 नंबरचं जे काही पर्याय ते चुकीचं आहे कवितेच्या नुसार, म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा म्हणलेला आहे. पहा, देऊळ, दिवस, निळा, चिमणी. तर पहा, देऊळ हा शब्द इथे शुद्ध आहे. दिवसमध्ये दला पहिली विलंटी असते, निळामध्ये नला पहिली विलंटी, चिमणीमध्ये चला पहिली विलंटी आणि न बाणाचा तिथे असतो. म्हणून हे तिन्ही जे काही पर्याय आहेत ते अशुद्ध आहेत. 1 नंबरचा पर्याय शुद्ध आहे. त्याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचा आहे मुलांना. त्यानंतर पहा प्रश्न काय आहे. 8वा प्रश्न पाहता, रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा. सिंहाच्या पिलाला काय म्हणतात? बछडा, शिंगरू, वासरू का छावा? सिंहाच्या पिलाला काय म्हणतात? छावा. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. याच पर्यायाला मुलांना तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर 5 या शब्दाचा विरोधी शब्द शोधा म्हणलेले आहे. उत्तीर्ण, अपास, नापास, नाबाद. 5चं विरोधी असतं नापास. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना. त्यानंतर खालील रिकाम्या चौकटीमध्ये पहा आपल्याला काय म्हणलेलं आहे. कोणते अक्षर तिन्ही अर्थपूर्ण शब्द तयार होतील असं विचारले. पाऊ ळ होणार आहे का? नाही. पाऊण, पाऊस, पाऊस, कापूस आणि जवस. मग पहा, स जर अक्षर आपण इथे लिहिलं तर काय होणार आहे? तिन्ही अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहेत. म्हणजे 3 नंबरच्या पर्यायालाच तुम्हाला गोल करायचं आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे? तर पहा, विरामचिन्ह स्वल्पविराम आहे आणि पूर्णविराम.
प्रश्नचिन्ह आहे का? नाही. उद्गार चिन्ह नाही. स्वल्पविराम हो. स्वल्पविराम आहे. सर्व पर्याय बरोबर असं म्हणता येईल का? नाही मुलांना. म्हणून आपल्या 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं. त्यानंतर समूहदर्शक शब्द यावर आधारित प्रश्न. सैनिकाच्या समूहाला काय म्हणतात? पलटण, पथक, संच का संघ? तर पहा, सैनिकाच्या समूहाला पलटण देखील म्हणतात आणि पथक देखील म्हणतात. म्हणजे अ आणि ब हे योग्य. 1 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे. घोड्या प्राण्याचा निवारा. घोडा कुठे राहतो? ढोली, गोठा, पागा का अंबरखाना? तर घोड्याच्या घराला पागा किंवा तबेला म्हणतात. म्हणून 3 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. हत्तीच्या घराला हत्तीखाना, पिलखाना, अंबरखाना म्हणतात. गाई गुरांच्या घराला गोठा आणि घोबडाच्या आणि पोपटाच्या घराला ढोली म्हणतात. पुढील प्रश्न. बाळ गंगाधर टिळक यांना कोणते संबोधन वापरतात? राष्ट्रपिता? नाही. हे तर महात्मा गांधी यांना म्हणतात. महात्मा ज्योतिबा फुले आणि गांधीजी यांना महात्मा हे संबोधन आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक. तर पहा, 4 नंबरचा पर्याय मुलांना बरोबर आहे. या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर सदन या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा म्हणलेला आहे. घर, श्रीमंत, सारखा का सदरा? तर सदनचा अर्थ घर होतं. घर, गृह, आले, निकेतन असं याला म्हणतात सदन. सधन असेल तर त्याचा अर्थ काय होतो? श्रीमंत. सदन आणि सधनमध्ये पहा एका अक्षराचा फरक आहे. दच्या ठिकाणी ध असेल तर त्याचा अर्थ श्रीमंत होतो. अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करताना वाचन बारकाईने करायचं मुलांना. त्यानंतर पहा गणिताचा विभाग आलेला आहे. 57 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? 57, 75 पहा हे तर चुकीचं आहे. 97, 5 आणि 7 नाही. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. अगदी सोपा प्रश्न होता मुलांना. त्यानंतर खालच्या त्यातली सर्वात लहान छत्री कोणती आहे? हे देखील सोपं आहे. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पहा प्रश्न. एका पुस्तकाची किंमत 10 रुपये आहे तर त्यासाठी 5 रुपयाची किती नाणी द्यावी लागतील? पहा विद्यार्थ्यांनो, अगदी सोपा प्रश्न आहे. 5 रुपयाची 1 नाणी आणि 5 रुपयाची दुसरी नाणी मिळून काय होणार आहे? 10 रुपये. म्हणजे 2 नाणी आपल्याला द्यावे लागतील. हो की नाही? 2 नंबरचा पर्याय ते बरोबर असणार आहे. त्यानंतर पहा, इथे पहा वर्तुळाचा आकार दिलेला आहे आणि आकृतीसारखा आकार असणाऱ्या वस्तूचे नाव आपल्याला सांगायचं आहे. हे तर वर्तुळ आहे. मोबाईल वर्तुळाकृती असतं का? नाही. बांगडी तर हो असते. समोसा नाही. चाक देखील वर्तुळाकृती असतं. म्हणजे ब आणि ड हे बरोबर आहेत. मग फक्त ब आणि ड पहा कुठे दिले? 4 नंबरच्या पर्यायामध्ये. म्हणजे या पर्यायाला तुम्हाला गोल करायचे. हे जे काही डबल ऑप्शनचे क्वेश्चन असतात विद्यार्थ्यांना बारकाईने आपल्याला पाहायचं आहे. आपले पर्याय निवडायचे आहेत आणि जो योग्य पर्याय कुठे दिलेला आहे ते पर्याय शोधायचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. खालपैकी कोणत्या महिन्यात 31 दिवस असतात? 31 दिवस असणारे महिने एकूण 7 असतात. जुलै तर पहा बरोबर आहे. फेब्रुवारीमध्ये तर 28 किंवा 29 दिवस असतात. सप्टेंबरमध्ये 30 दिवस आणि जूनमध्ये देखील 30 दिवस असतात. म्हणजे पहा 1 नंबरचाच पर्याय बरोबर असणार आहे मुलांनो. आणि 30 दिवसाचे फक्त काय आहेत? 4च महिने आहेत. कोणते कोणते? जून, सप्टेंबर, एप्रिल आणि नोव्हेंबर. पुढील प्रश्न. घड्याळात 4 वाजता मिनिट काटा कुठे असणार आहे? विचारलेला आहे. 4 वाजता मिनिट काटा विचारला आपला. मग 4 वाजल्यावर तास काटा हा 4वर असणार आहे आणि मिनिट काटा 12वर. अगदी सोपा प्रश्न होता. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 1 शतक म्हणजे किती दशक असं विचारलं आहे? 1 शतकमध्ये पहा 2 शून्य येतात. 1 शतक म्हणजे दशक आपलं विचारलं आहे. म्हणजे 10 दशक असं आपण म्हणू शकतो. 1 दशक म्हणजे किती? 1 शतक म्हणजे 10 दशक असतात. कारण याच्यामध्ये 10 दशक येतात. 10 गुणिले 10 केल्यानंतर 100 येतं. अशा पद्धतीने 3 नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे. खालपैकी कोणत्या गटातली संख्या उद्धृत क्रमात लिहिलेलं नाही तर म्हणलेलं आहे? उद्धृत क्रम म्हणजे काय? मोठ्यापासून लहानापर्यंत. तर पहा मोठ्यापासून लहानापर्यंत आहे. मोठ्यापासून लहानापर्यंत आहे. तर पहा हे देखील आहे. इथे पहा 19, 28, 32 हे तर लहानापासून मोठ्यापर्यंत म्हणजे हे चढता क्रम आहे. म्हणजे उतरता क्रमाने इथे लिहिलेलं नाही. तर म्हणून याच पर्यायाला विद्यार्थ्यांना तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. 61 ते 80 या संख्यांमध्ये 7 हा अंक दशक स्थानी असलेले एकूण किती संख्या आहेत? 61 ते 80 मध्ये म्हणलेलं आहे. मग 67 मध्ये पहा 7 कुठे असतो? दशक स्थानी असतो का? नाही. एकक स्थानी आहे तो. मग आपल्याला काय विचारलं आहे? दशक स्थानी. मग 70 मध्ये असणार आहे. त्यानंतर 71 ते 79 मध्ये असणार आहे दशक स्थानी. त्याच्यात अर्थ हे 9 संख्या आणि हे 70 एक 10 अशा एकूण किती संख्या झाल्या? 10 संख्या. कारण 80 पर्यंत आपलं विचारलं आहे. 10 संख्या असणार आहेत. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांनो. पुढील प्रश्न. खालपैकी कोणत्या बेरजेचे उत्तर 15पेक्षा जास्त येईल? 9 आणि 5 यांची बेरीज पहा किती येते विद्यार्थ्यांना? 14. 7 आणि 6 यांची बेरीज येते 13. 4 आणि 8 किती येते? 12 बेरीज येते. आणि 8 आणि 9 यांची बेरीज 8 आणि 8 16 आणि 17. म्हणजे 15पेक्षा जास्त बेरीज पहा कुठे आली? 4 नंबरच्या पर्यायामध्ये. म्हणजे या पर्यायाला मुलांना तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा चित्ररूप माहिती दिली आहे तुम्हाला. आपलं विचारलं आहे का? पहा सीताफळ हे फळ आवडणाऱ्या मुलांची एकूण संख्या किती? सीताफळ पहा 1, 2, 3, 4, 5.
5 मुलांना सीताफळ आवडतं. 3 नंबरचं पर्याय बरोबर आहे. फक्त माहिती आणि आपल्याला चित्राचा आलेख नीट पाहायचं आहे आणि उत्तर सांगायचं होतं. पुढील प्रश्न आहे, या वाक्यात त्यानंतर पहा प्रश्न, खालपैकी योग्य विधाने कोणते? एका वर्षात एकूण 6 महिने असतात. तर पहा हे चुकीचं आहे, कारण एका वर्षामध्ये एकूण 12 महिने असतात. वैशाख महिन्यामध्ये एकूण 30 दिवस असतात. चैत्र वैशाख हा दुसरा महिना आहे, परंतु दुसऱ्या महिन्यात तर 31 दिवस असतात, म्हणजे हे देखील विधान चुकीचं आहे. आठवड्यात एकूण 8 वार असतात. तर पहा हे देखील विधान चुकीचं आहे, कारण एका आठवड्यामध्ये एकूण 7 वार असतात. एका दिवसाचे 24 तास असतात. तर पहा हे विधान बरोबर आहे, कारण एका दिवसामध्ये 24 तास असतात मुलांनो. 4 नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे. पुढील प्रश्न, 7 व 3 हे अंक एकदाच आपल्याला वापरायचे आहे आणि तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती? 7 व 3 मग लहान हे दोनच अंक आहेत, मग लहान अंक आपल्याला आधी घ्यायचे, त्यानंतर मोठा म्हणजे 37 हे असणार आहे योग्य उत्तर. कारण प्रत्येक अंक आपल्याला एकदाच वापरायचे आहे. हे 33ला आपल्याला टिक नाही करायचं, कारण इथे एक अंक दोनदा होतो, म्हणून ह्याला नाही गोल करायचं मुलांना तुम्हाला. म्हणून आपल्याला काळजीपूर्वक प्रश्न पाहायचे असतात. तर आता पहा पुढील प्रश्न, खालपैकी चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा म्हणलेला आहे. वजाबाकी दिलेले आहे. मग पहा 5 2 गेले 3 आणि 3 1 गेले 2. तर पहा हे बरोबर आहे. 19 आणि 10 मिळून 29 बेरीज येते, बरोबर आहे. 8 3 गेले पहा 11 राहतात का? नाही. 8 3 गेल्यानंतर किती राहतात? 5. त्यानंतर 6 3 9 आणि 2 1 3 हेही बरोबर आहे, म्हणजे चुकीचं पर्याय तर कोणतं आहे? 3 नंबरचं पर्याय. याच पर्यायाला मुलांना तुम्हाला गोल करायचं आहे. पुढील प्रश्न पहा 30वा, 94 संख्येच्या दशक स्थानी कोणता अंक आहे? 94 मध्ये पहा एकक स्थानी 4 आणि दशक स्थानी 9 आहे, म्हणजे पहा कुठे आहे? 4 नंबरच्या पर्यायामध्ये. 90ला आपल्याला सांगायचं नाही, स्थानिक किंमत आपल्याला विचारलेलं नाही, तर अंक विचारलाय, फक्त आपल्याला अंक विचारले, अंक सांगायचा आहे. त्यानंतर पहा आकृतीबंध आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी प्रश्नाच्या जागी कोणती संख्या येईल ते सांगायचं आहे. 5 10 15 20 5चा पाडा दिलेला आहे विद्यार्थ्यांनो. 5 24 5 25 येणार आहे. अगदी सोपा प्रश्न आहे. पुढील प्रश्न, तर पहा सोबतच्या वजाबाकीच्या उदाहरणामध्ये या जागी समान अंक आहे, तर तो अंक कोणता? तर पहा वजाबाकी केल्यानंतर 0 आलेलं आहे. जर दोन्ही अंक सारखेच असतील तर वजाबाकी 0च येणार आहे, कारण त्याच संख्येतून तीच संख्या वजा केली तर उत्तर 0 येतं. म्हणजे पहा 5 असेल तरी पण 0 येणार आहे, 6 असेल तरी 0 येणार आहे, 8 असेल तरी 0च येणार आहे उत्तर. म्हणजे सर्व पर्याय बरोबर. या पर्यायाला मुलांना तुम्हाला गोल करायचं आहे 4 नंबरच्या पर्यायाला. काळजीपूर्वक तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहेत म्हणून. त्यानंतर सागरजवळ 57 मेंढ्या होत्या, त्याने 32 मेंढ्या बाजारात विकल्या, तर त्याच्याजवळ एकूण किती मेंढ्या शिल्लक राहिल्या? तर पहा बाजारामध्ये नेऊन विकल्या, याचाच अर्थ ते कमी करायचे आहेत आपल्याला. 57 वजा आपल्याला काय करायचं मुलांना? 32. मग 5 2 गेले 5 राहतात आणि 5 3 गेले 2, म्हणजे 25 मेंढ्या त्याच्याजवळ राहिलेल्या आहेत. मग पहा 2 नंबरच्या पर्यायामध्ये दिलेलं आहे 25, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. हे आहे त्याचं योग्य उत्तर. त्यानंतर खालपैकी कोणती वस्तू घरंगळत नाही म्हणलेलं आहे? तर पहा गॅस, बॉल, पहा हे काडीपेटी आणि पहा हे काय दिलेलं आहे? तर हे गोट्या आहेत. मग पाहावे जातं घरंगळणे आणि घसरणे हे 2 प्रकार आहेत. ज्या वस्तूंचा पृष्ठभाग हा सपाट असतो त्या वस्तू घसरत जातात, त्या वस्तू काय जातात? घसरत. आणि ज्या वस्तूचा पृष्ठभाग वक्र असतो त्या वस्तू घरंगळत जातात, म्हणजे गोल गोल फिरत जातात. म्हणजे पहा हे सिलेंडर, चेंडू आणि गोटी हे तिन्ही काय होणार आहेत? घरंगळणार आहेत, परंतु काडीपेटी घसरत जाणार आहे, म्हणून आपल्याला 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे. सपाट पृष्ठभाग असेल तर घसरणार आहेत वस्तू, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे उत्तर शोधणं सोपं जाणार आहे. त्यानंतर एका वर्गात 7 मुले 6 मुले आहेत, तर वर्गात एकूण किती विद्यार्थी? अगदी सोपं, एकूण म्हणलेलं आहे म्हणजे बेरीज करायचं आहे. 6 आणि 7 यांची बेरीज किती येते? 13. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर या संख्येचा योग्य चढता क्रम, चढता म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत 5 7 9 हे उत्तर तर दिलेलं आहे, आपल्याला चढता करायचं आहे 5 7 9. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पहा खालपर्यातील अयोग्य जोडी शोधायची आहे. 7 अंक दिलेले आहे आणि पहा चिमणी किती आहे तिथे? 7 आहेत, हे बरोबर आहे. 8 अंक, 8 बॅट आहेत का? 1 2 3 4 5 6 7 8 पहा बरोबर आहे देखील. 9 भोवरे आहेत का? 5 आणि 4 9 हेही बरोबर आहे. 6 अंकापर्यंत चेंडू पहा 5च दिलेले आहेत, म्हणजे हे चुकलेलं आहे, अयोग्य आहे. अयोग्य म्हणजे चुकीचं आणि अचूक म्हणजे अगदी बरोबर. म्हणजे 4 नंबरच्या पर्यायाला मुलांना तुम्हाला गोल करायचं आहे, कारण इथे तुम्हाला अयोग्य पर्याय निवडायचं होतं आणि हे आहे अयोग्य पर्याय. या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. 4 नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहता 38वा प्रश्न, खालील पर्यायातून सर्वात मोठा एकक असणारी संख्या शोधा.
एकक सर्वात मोठा, इथे एकक 1 आहे, इथे 0 आहे, इथे 9 आहे, इथे 3 आहे. मग पहा एकक कुठे मोठा आहे? 3 नंबरच्या पर्यायामधील एकक हा सर्वात मोठा आहे, म्हणजे 29मध्ये 9 हा एकक आलेला आहे, तो मोठा आहे म्हणून त्यालाच तुम्हाला गोल करायचा आहे. नंतर एक अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? पहा 29वा प्रश्न. एक अंकी सर्वात मोठी संख्या कोणती असते? 10. इथे 2 अंकी आहे, पर्याय तर येणारच नाही मुलांनो. 9, 1, 11 हे देखील येणार नाही. मग पहा राहिलं कोणतं? 2 नंबरचं पर्याय. कारण एक अंकी सर्वात मोठी संख्या 9 असते, 2 अंकी सर्वात मोठी संख्या 99, 3 अंकी सर्वात मोठी 999, 4 अंकी 9999. किती अंकी विचारले तेवढे 9 तुम्हाला लिहायचे आहेत. आणि एक अंकी लहानात लहान विचारलं तर आपल्याला 1 लिहायचं आहे. 2 अंकी विचारलं तर 10, 3 अंकी विचारलं तर 100, 4 अंकी विचारलं तर 1000. तिथे आपल्याला 0 वाढवत जायचं आहे लहानमध्ये. त्यानंतर 40वा प्रश्न पहा. सोबतच्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? त्रिकोण 1, 2, 3, 4. 4 त्रिकोण. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. तर आता पहा इंग्रजीचे प्रश्न. खालीलपैकी कोणत्या महिन्याचे स्पेलिंग, खालीलपैकी पहा कोणत्या महिन्याचे स्पेलिंग बरोबर नाही? जूनची स्पेलिंग बरोबर नाही. APRIL एप्रिल बरोबर आहे, कारण जूनची स्पेलिंग JUNE असतं. JANUARY बरोबर आहे. AUGUST बरोबर आहे. मग पहा स्पेलिंग कुठे चुकलेली आहे? जूनची. 1 नंबरचा पर्याय इथे आपल्याला गोल करायचा आहे. 42वा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या शब्दाची सुरुवात वेगळ्या अक्षरांनी झाली आहे? जॅकेट जे पासून, गार्डन जी, जीप जे, जोकर जे. म्हणजे पहा 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. पुढील प्रश्न. सोबतचे चित्र पहा म्हणलेले आहे. तर पहा सिंहाचं चित्र आहे. चित्रातील प्राण्याचे नाव आपल्याला इंग्लिशमध्ये सांगायचं आहे. मग पहा सिंहाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? एलिफंट, काऊ, टायगर का लॉयन? तर लॉयन. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. हे जे काही मानेवरचे केस असतात त्याला म्हणतात आयाळ, आणि सिंहाला आयाळ असतात, जातं वाघाला आयाळ नसतात. हे तुम्ही काळजीपूर्वक ओळखायचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. या पहा इथे काय दिलं आहे? सोबतच्या आकृतीमध्ये दिलेल्या शब्दाशी यमक जुळणारा शब्द. यमक जुळणारा म्हणजेच काय? रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स आपण कोणाला म्हणतो? ज्या 2 शब्दामध्ये शेवटचे 2 किंवा 3 लेटर सारखे असतात त्यांना आपण रायमिंग वर्ड म्हणतो. मग पहा काय म्हणलेलं आहे प्रश्नामध्ये? यमक न जुळणारा आपल्याला सांगायचं आहे, म्हणजे 3 पर्यायामध्ये यमक जुळणारे आहेत, एकामध्ये नाही, ते सांगायचं आहे. कॉल आहे, बॅट येणार नाही, टॉल येईल आणि वॉल येईल. म्हणजे पहा बॉलची रायमिंग असणारं वर्ड आहे कॉल, टॉल, वॉल, परंतु बॅट येणार नाही, कारण इथे लास्टला टी येतं, म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा प्रश्न पुढील. खाली शब्द गटातील फ्रूट कोणते? कॅबेज, ग्वावा, चिली का ऑनियन? तर ग्वावा. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना. त्यानंतर आकृती पाहायचं आहे आपल्याला, आणि आपल्याला याचं ॲक्शन सांगायचं आहे. पाय काय कशाचं चित्र आहे? एक लेडी आहे, ती डान्स करत आहे. टू डान्स बरोबर असणार आहे. ईट येणार नाही, क्राय म्हणजे रडणे येणार नाही, स्विम म्हणजे पोहणे येणार नाही. 1 नंबरचाच पर्याय बरोबर आहे. त्यानंतर खाली पर्यायातून फार्मरशी संबंधित आपलं चित्र शोधायचं आहे. मग पहा फार्मर कुठे आहे? 3 नंबरच्या पर्यायामध्ये. फार्मर म्हणजे काय? शेतकरी. शेतकरी, शेतात काम करणाऱ्याला आपण शेतकरी म्हणतो. मग पहा 3 नंबरची जी काय आकृती आहे ती आहे फार्मरची, म्हणून त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पाहता पुढील प्रश्न. रिकाम्या जागी वर्णानुक्रमे येणारे अक्षरे पर्यायातून शोधा म्हणले. EFG, H इथे येणार आहे, IJK, H आणि K दिले 4 नंबरच्या पर्यायामध्ये. वरीलपैकी वाराचे नाव कोणते? संडे, टुडे, फ्रायडे. मग पहा संडे आणि फ्रायडे हे आहेत वारांची नावे. टुडे याचा अर्थ आज होतो, हे वाराचं नाव नाही. मग इथे A आणि Cला आपल्याला गोल करायचं आहे. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पहा आपल्याला इथे अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहे. LEG लेग म्हणजे पाय, आणि EY म्हणजे डोळा. म्हणजे ई लेटर आपल्या दोन्ही ठिकाणी लिहिलं तर अर्थपूर्ण 2 शब्द ते तयार होणार आहे, म्हणून 4 नंबरच्या पर्यायालाच गोल करायचं होतं मुलांना. त्यानंतर पाहता बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. खालीलपैकी कोणत्या शब्दात एकूण 4 अक्षरे नाहीत म्हणलेलं आहे? म्हणजे ज्याच्यामध्ये 4 नाहीत ते सांगायचं आहे. सरबतमध्ये 4 आहेत, इमारतमध्ये 4 आहेत, खमीरमध्ये 3, करवतमध्ये 4. म्हणजे 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. जॉन दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे. जॉनच्या पाठीमागील दिशा. तर पहा दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे, म्हणजे पाठीमागची दिशा काय असणार आहे? उत्तर. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे, कारण दक्षिण आणि उत्तर हे एकमेकांच्या विरुद्ध दिशा आहेत, तर पूर्व आणि पश्चिम आहेत एकमेकांच्या विरुद्ध दिशा. त्यानंतर पाहता पुढील प्रश्न. सहसंबंध यावर आधारित आहे. साखर गोड तर लिंबू. लिंबूची चव कशी असते? आंबट, तुरट, कडू का गोड? तर पहा लिंबूची चव असते आंबट.
त्यानंतर 87 15, तर पहा कसं दिलेलं आहे, 8 आणि 7 यांची बेरीज 15 येते. त्याचप्रमाणे आपल्याला 4 आणि 9 यांची बेरीज करायची आहे. किती येते बेरीज? 13. मग पहा 13 दिले 4 नंबरच्या पर्यायामध्ये, या पर्यायाला गोल करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर पहा मुलांना, तर इथे पहा, इथे 3 रेषा दिलेल्या आहेत. मग 3 रेषापासून त्रिकोण तयार झाले. मग इथे पहा रेषा घेतली, 1 2 3 4 5, म्हणजे पंचकोन आपल्याला पर्यायातून निवडायचे. 3 नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे. पुढे प्रश्न, नावात बदल यावर आधारित आहे. पायाला डोळे, डोळ्याला हात, हाताला कान, कानाला नाक म्हटले तर पोहण्यासाठी, तर पाहण्यासाठी कशाचा उपयोग कराल? पाहण्यासाठी आपण डोळ्याचा उपयोग करतो, परंतु डोळ्याला त्यांनी हात म्हणलेला आहे, म्हणजे हात या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं मुलांना. 3 नंबरचा पर्याय हे योग्य असणार आहे. नावात बदल या शब्दावर आधारित, नावात बदल या प्रश्नावर आधारित प्रश्नामध्ये तुम्हाला शेवटच्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. त्या उत्तराला काय बदल केलेला नाव ते सांगायचं आहे. त्यानंतर पुढील शब्दमालिकेतील चुकीचे पद ओळखा. झेंडू, जाई, जुई, मोगरा, पपई, गुलाब. तर पहा इथे पपई हे फळ आहे, तर बाकीचे फूल, म्हणजे 1 नंबरचा पर्याय इथे योग्य असणार आहे. त्यानंतर पहा, पाण्यातील प्रतिबिंब यावर आधारित प्रश्न आहे. पाण्यामध्ये वरचा भाग खाली जातो, खालचा भाग हा वर जातो. मग पहा असं दिसणार आहे का? नाही. तर पहा इथे 3 या आकृतीमध्ये निरीक्षण करायचं आहे. तर ही जी दिशा आहे याच दिशेला राहणार आहे आणि अशाच पद्धतीनं राहणार आहे. आणि पहा आता, तर इथे पहा हे पर्यायच योग्य असणार आहे. इथे पहा दिशा, बाणाची दिशा चुकलेली आहे आणि हे पहा इथे भरीव केलेलं आहे, म्हणून हे देखील चुकणार आहे. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा म्हणलेले आहे. गाय, म्हैस, शेळी, घोडा. तर पहा इथे गटात न बसणारं पद कोणतं आहे? घोडा, कारण बाकीचे सगळे काय स्त्रीलिंगी नाम आणि घोडा हे पुल्लिंगी आहे, म्हणून आपल्याला यालाच गोल करायचं आहे. त्यानंतर 6 8 7 2, तर पहा इथे 6 8 आणि 2 हे समसंख्या आहेत, तर 7 विषम, म्हणून याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा आता आकृतीचं निरीक्षण करायचं आहे. तर इथे पहा हे जे काही 4 चिन्ह आहेत, ते 4 चिन्ह इथे आहेत का पाहायचं आहे. गुणाकार, अधिक, भागाकार आणि गोल. गुणाकार, अधिक, भागाकार, गोल तर पहा आहेत, परंतु पहा इथे स्वस्तिक उलट दिलेलं आहे, म्हणून याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. तर पहा आता पुढील प्रश्न, एका सांकेतिक भाषेत सरदार हा शब्द अशा प्रकारे, वास हा शब्द अशा प्रकारे लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत दास हा शब्द कसा लिहा? सांकेतिक भाषांमध्ये आपल्याला पहा सर, दासाठी पहा 7 आहे आणि आता स साठी आपल्याला घ्यायचं आहे 5, कारण इथे पहा दास हा शब्द आपल्याला विचारला आहे. मग स साठी पहा इथे 5, इथेही 5च आहे, म्हणजे 7 आणि 5 हे असणारे सांकेतिक भाषा आणि आपलं उत्तर 1 नंबरचं पर्याय, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा प्रश्न, तंतोतंत आकृतीवर आधारित प्रश्न आहे. तर पहा अशीच आकृती पर्यायामध्ये कुठे दिली आहे हे आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे. बारकाईने निरीक्षण करायचं आहे आणि उत्तरे शोधायचं विद्यार्थ्यांनो. तर पहा हे येणार नाही, 2 नंबरचाच पर्याय योग्य असणार आहे. निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, एका बागेत 11 आंब्याची झाडे आहेत, एका रांगेत आहेत, तर मध्यभागी असणाऱ्या झाडाचा क्रमांक कितवा? 11 झाडे, त्यामध्ये आपल्याला फक्त 1 मिळवायचं आहे आणि भागिले 2 करायचे, म्हणजे 12 भागिले 2 केल्यानंतर उत्तर येणार आहे 6. म्हणजे मध्यभागी असणाऱ्या झाडाचा क्रमांक कितवा असणार आहे? 6वा, कारण मध्यभागी क्रमांक काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? एकूण झाडे अधिक 1 भागिले 2 करायचे आहे आणि मुलांसाठी पण हेच सूत्र तुम्हाला वापरायचे आहे मुलांना. त्यानंतर अक्षरमाला दिलेले आहेत. मग अक्षरमालेत ए आणि ईच्या या मध्यमध, तर पहा प्रश्न, वरील इंग्रजी अक्षरमालेत ए व ई यांच्या मधोमध येणारे अक्षर कोणते? ए आणि ई पहा कुठे आहे? या ठिकाणी. यांच्या मधोमध पहा कोण येतं? सी, म्हणजे 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न पहा, चिमणी, कावळा, पोपट, वाघ, कबूतर, सिंह, कोल्हा. चिमणी, कावळा, पोपट हे काय पक्षी आहेत, म्हणजे कबूतर इथे योग्य असणारे गटाशी जोडणारं. त्यानंतर 16 24 32 पहा 8च्या पाड्यातील अंक आहेत. 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, म्हणजे 1 नंबरचाच पर्याय योग्य असणार आहे. त्यानंतर पाहता हे बाण वरच्या दिशेला आहेत, उत्तरेकडून पूर्वेकडे, पूर्वेकडून दक्षिणेकडे गेले, दक्षिणेकडून आता पश्चिमेकडे. मग पहा वर्तुळ आणि पश्चिमेकडे दिशा पहा इथे 3 नंबरच्या पर्यायामध्ये दिलेलं आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा 13 ऑक्टोबरला रविवार होता, तर त्याच महिन्यामध्ये 21 ऑक्टोबरला कोणता वार असेल? 13 मध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला 7 मिळवायचे आणि पुढील वार शोधायचे. 13 आणि 7 केल्यानंतर उत्तर किती येतं? 20, म्हणजेच 20 तारखेला देखील रविवार असणार आहे आणि 21 विचारलं आपल्याला, म्हणजे काय असणार आहे 21 तारखेला? सोमवार. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. या पर्यायाला मुलांना तुम्हाला गोल करायचं आहे. तर जे काही दिनदर्शिकेवर आधारित प्रश्न असतात ते आपल्याला +7 ॲड करून हे शोधायचे असतात. तर आता पहा पुढील प्रश्न,
तर आता पहा पुढील प्रश्न. 70 ते 72साठी सूचना. प्रश्नात प्रश्नाच्या जागी क्रमाने येणारं पद निवडायचं आहे. 31, 34, 37, 40, प्रश्नचिन्ह आणि 46. विद्यार्थ्यांनो, 31मध्ये 3 मिळवलेलं आहे, 34 आलं. 34मध्ये +3 केलेलं आहे, 34 आलं. 34मध्ये 3 मिळवल्यानंतर 40. 40मध्ये आपल्याला पुन्हा 3 मिळवायचं आहे, 43. आणि 43मध्ये 3 मिळवल्यानंतर 46. तर जे पुढे दिलेलं आहे म्हणजेच 1 नंबरचाच पर्याय योग्य असणार आहे. याच पर्यायाला मुलांना तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा आता, तर इथे पहा एक जे काही भाग आहे, पावभाग या वर्तुळातील, तो इथे रंगवलेला आहे. 8 पैकी 1 भाग रंगवलेला आहे. मग पहा 8 पैकी 1 भाग पहा, 1 सोडून जागा पुढे गेली आहे, पुन्हा 1 सोडून पुढे गेली आहे, पुन्हा 1 सोडून इथे, म्हणजे या ठिकाणी रंगवलेला भाग पाहिजे. कुठे पहा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी इथे. मग पहा या ठिकाणी दिलेलं आहे 3 नंबरच्या पर्यायामध्ये, हे असणारे योग्य उत्तर. त्यानंतर पहा आता पहा इथे एक एक चिन्ह कमी होत गेलेलं आहे. मग स्वस्तिक कमी झालेलं आहे, पुन्हा त्रिकोण कमी, पुन्हा आता हे चिन्ह कमी जाणार आहे, म्हणजे एकच चिन्ह राहणार, म्हणजे 2 नंबरचंच पर्याय योग्य असणार आहे. एक एक चिन्ह इथे कमी होत गेलेली आहेत. त्यानंतर पहा आरशातील प्रतिमा यावर आधारित प्रश्न येतो ना. आरशामध्ये डावा भाग उजवीकडे, उजवा भाग डावीकडे जातो, म्हणजे अशा पद्धतीनं. परंतु आर ॲजाचे दिसतं का? आरशामध्ये सेम टू सेम दिसणार नाही. मग पहा हे असणारे योग्य. मग पहा इथे उलट होणार नाही किंवा अशा पद्धतीनं होणार नाही, म्हणजे 2 नंबरचाच पर्याय योग्य असणार आहे. त्यानंतर पहा शाळेच्या मैदानावर खेळताना 100 रुपये सापडले तर तुम्ही काय कराल? सापडलेले पैसे तसेच खिशात ठेवेन, तर पहा कृती अयोग्य आहे. पैसे घेऊन घरी घेऊन जाईन, हे चुकीचं आहे. मित्रांना सोबत घेऊन दुकानात खाऊ आणेन, चुकीचं आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाकडे आणून देईन, हे विधान योग्य आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर वरील संख्या मालिकेत 7 हा अंक एकूण किती वेळा आला आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. किती वेळा आलेलं आहे? 8 वेळा. म्हणजेच 4 नंबरच्या पर्यायाला मुलांना तुम्हाला गोल करायचं आहे. तर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना आपण हे जे काही मंथन इयत्ता पहिलीचा 2025चा म्हणजेच मागील वर्षाचा पेपर होता, तो आपण पूर्णपणे सोडवला आहे. अशा पद्धतीने तुम्ही देखील तयारी करायची आहे आणि तुमचा अभ्यास चांगला करायचा आहे. तर येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.